राष्ट्रवादीच्या नेत्यांनी 2024ला अजित पवार हेच मुख्यमंत्री असतील अशी घोषणा केली आहे। महायुतीचा पुढचा मुख्यमंत्री कोण यावरून घटक पक्षांमध्ये शीतयुद्ध सुरू असतानाच अजितदादांनी महाराष्ट्राचे नेतृत्व करावं अशी अपेक्षा धनंजय मुंडे आणि छगन भुजबळांनी व्यक्त केली। पाहूयात या संदर्भातला एक खास रिपोर्ट। महायुतीचा पुढचा मुख्यमंत्री कोण यावरून घटक पक्षांमध्ये शीतयुद्ध सुरू आहे। आता तर राष्ट्रवादीच्या नेत्यांनी 2024ला अजित पवार हेच मुख्यमंत्री असतील अशी घोषणा केली। अजितदादांनी महाराष्ट्राचं नेतृत्व करावं अशी अपेक्षा धनंजय मुंडे यांनी व्यक्त केली। 24च्या विधानसभेमध्ये तुम्ही आम्ही जे स्वप्न पाहिलंय या दादांना राज्याचं मुख्यमंत्री म्हणून पाहायचं, ते स्वप्न पूर्ण झाल्याशिवाय आपण स्वस्थ बसायचं नाही हे युवकांच्या अध्यक्षांनी सांगितलं। एवढं सांगतो। छगन भुजबळांनीही अजितदादा मुख्यमंत्री व्हावेत असा पुनरुच्चार केला। अजितदादांना मुख्यमंत्री बनवायचं आहे, ते स्वप्न पूर्ण करण्यासाठी अल्पसंख्याक असतील, भटके विमुक्त असतील, दलित असतील, आदिवासी असतील, ओबीसी असतील, या सगळ्यांची शक्ती आपल्याला बरोबर घ्यावी लागेल। आणि ही जी आमची भूमिका आहे ही भूमिका सर्व पक्षांची आहे। अजितदादांनी मात्र मुख्यमंत्री पदापेक्षा संघटना वाढवण्यावर भर देण्याचा सल्ला राष्ट्रवादीच्या नेत्यांना दिला। पक्ष संघटना अधिक मजबूत करा असा कानमंत्र त्यांनी कार्यकर्त्यांना दिला। बाबांनो जरा दमाने घ्या ना, जरा कळ सोसा। इतकं लगेच सारखं मुख्यमंत्री 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 असं करू नका। पहिल्यांदा आपली संघटना मजबूत करू, ज्या भागामध्ये संघटना नाही तिथपर्यंत संघटना पोहोचू। अनेक वेळा उपमुख्यमंत्री झालेल्या अजित पवारांना एकदा तरी मुख्यमंत्रीपदी पाहण्याची त्यांच्या समर्थकांची फार इच्छा आहे। ही इच्छा 2024 मध्ये पूर्ण होते का की अजित पवार कायम भावी मुख्यमंत्री राहतात हे पाहावं लागणार आहे। ब्युरो रिपोर्ट, लोकशाही मराठी, मुंबई। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।